नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजे अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण मिशन तलाठी भरती 2026 अंतर्गत MPSC पॅटर्ननुसार अतिशय संभाव्य अशी प्रश्नपत्रिका पाहतो आपण तलाठी भरतीसाठीची. आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक कितवी आहे तर प्रश्नपत्रिका क्रमांक 2 आहे. याच्यामध्ये आपण कोणत्या प्रश्नांचा समावेश केलेला आहे तर MPSCने आतापर्यंत घेतलेले जे काही PYQ आहेत त्याचा या ठिकाणी आपण समावेश केलेला आहे. आता तुम्हाला तलाठी भरतीची तयार करताना बऱ्याच जणांचा मेसेज येतो, फोन येतो की सर तलाठी भरतीच्या अगोदर झालेल्या प्रश्नपत्रिका बघायच्या की MPSCच्या अगोदर झालेल्या प्रश्नपत्रिका बघायच्या. तर तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं, MPSCच्या आतापर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करायचा आहे. का तर येणारी जी काही तलाठी परीक्षा आहे ती कोण घेणार आहे तर MPSC घेणार आहे. म्हणजे MPSC अंतर्गत काय तलाठी परीक्षा या ठिकाणी परीक्षा होणार आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी पहिला प्रश्न बघा, 31 मार्च 1867 रोजी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली. आता काय विचारलं आपल्याला की प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली असं आपल्याला विचारलंय. मग या ठिकाणी प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली होती तर डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी काय केली होती, प्रार्थना समाजाची स्थापना केली होती. दुसरा प्रश्न विचारला जातो आपल्याला की प्रार्थना समाजाची स्थापना कुठे करण्यात आली. मग प्रार्थना समाजाची स्थापना कुठे करण्यात आली होती तर ती मुंबईत करण्यात आली होती. तिसरा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला जातो की खालीलपैकी कधी किंवा प्रार्थना समाजाची स्थापना कधी करण्यात आली. मग तुम्हाला तारखेसहित लक्षात ठेवायचं आहे, 31 मार्च 1867 रोजी काय करण्यात आली होती, प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आली होती. पुढचा चौथा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारला जाऊ शकतो तो म्हणजे प्रार्थना समाजाची स्थापना करण्यामागे कोणाकडून प्रेरणा घेतली होती. मग कोणाच्या प्रेरणेने प्रार्थना समाजाची स्थापना झाली तर केशवचंद्र सेन यांच्या प्रेरणेतून काय झाली होती, प्रार्थना समाजाची स्थापना झाली होती. आणि अजून पुढचा एक पाचवा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारला जातो की खालीलपैकी कोणी प्रार्थना समाजाच्या विचारांच्या प्रसाराचं कार्य केलं. मग प्रार्थना समाजाच्या विचाराचं कार्य कोणी केलं होतं तर डॉक्टर राघव भांडारकर आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी काय केलं होतं, प्रार्थना समाजाचे विचार प्रसारित करण्याचं काम केलं होतं. म्हणून तुम्हाला ही सगळी माहिती काय करायची, लक्षात ठेवायची, कारण आपल्या परीक्षेच्या दृष्टीने हे काय असणार आहे, अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 2 कडे काय विचारले बघा, 24 ऑक्टोबर 1884 रोजी पुणे येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली. आता बरेच जणांनी विचारलं की सर हे प्रश्न कोणते आहेत तर आता हे जे प्रश्न आहेत तर हे परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आहेत. मग आतापर्यंत MPSCने असे प्रश्न विचारलेत म्हटलं पुढच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा काय होणार आहे, MPSC अशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारणार आहे. मग या ठिकाणी बघा, 24 ऑक्टोबर 1884 रोजी पुणे येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली असं आपल्याला विचारलंय. आता प्रश्न काय विचारला आपल्याला की डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली असं विचारलंय. मग ही स्थापना कोणी केली होती तर ती लोकमान्य टिळक व गोपाळ गणेश आगरकर यांनी मिळून काय केली होती, डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती. यांना अजून सहकार्य कोणाचं होतं तर ते विष्णू शास्त्री चिपळूणकर यांचं पण सहकार्य होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न विचारला जाऊ शकतो की डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कधी झाली. मग बघा या प्रश्नामध्येच आपल्याला तारीख दिलेली आहे. मग 24 ऑक्टोबर 1884 रोजी काय झाली होती, डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती. अजून प्रश्न विचारला जाऊ शकतो की डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आली. मग ती कोणत्या ठिकाणी करण्यात आली तर ती पुणे या ठिकाणी करण्यात आली होती. कोणी केली पहा, 3 व्यक्तींनी मिळून स्थापना केली होती. लक्षात ठेवायचं बघा, लोकमान्य टिळक, त्याच्यानंतर गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर, तिन्ही पण महत्वाचे आहेत. आपल्याला यांच्यावरती वारंवार प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, म.बा. नामजोशी यांच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, आज पुण्यामधलं जे काही फर्ग्युसन कॉलेज आहे मग याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो की डेक्कन एज्युकेशन सोसायटीने खालीलपैकी कोणत्या कॉलेजची स्थापना केली. मग डेक्कन एज्युकेशन सोसायटीने कोणतं कॉलेज सुरू केलं होतं तर फर्ग्युसन कॉलेज सुरू केलं होतं. कधी केलं होतं, 1885 मध्ये सुरू केलं होतं. हे पण लक्षात ठेवा. हे सगळी माहिती आपल्यास काय परीक्षेच्या दृष्टीने अतिशय इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 3 कडे काय विचारले बघा, 2 एप्रिल 1870 रोजी पुणे सार्वजनिक सभाची स्थापना कोणी केली किंवा पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली असा आपल्याला या ठिकाणी प्रश्न आहे. मग आता हा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली होती
तर ती ग.वा. जोशी म्हणजेच गणेश वासुदेव जोशी यांनी केली होती. ग.वा. जोशी यांनाच काय म्हटलं जातं, तर यांनाच सार्वजनिक काका म्हणलं जातं. याच्यावरती सुद्धा आपल्याला वारंवार प्रश्न विचारलेला आहे परीक्षेमध्ये. ठीक आहे, मग ग.वा. जोशी यांना काय म्हटलं जातं, तर यांना सार्वजनिक काका म्हणलं जातं. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो आपल्याला की पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कधी झाली. मग ही स्थापना कधी झाली होती पहा, 2 एप्रिल 1870 तारखेसहित लक्षात ठेवा. याच्यावरती सुद्धा प्रश्न एमपीएससीने विचारलेला आहे. कोणत्या ठिकाणी झाली होती, तर पुणे या ठिकाणी झाली होती. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा गणेश वासुदेव जोशी आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या पुढाकाराने ही झाली होती. अजून प्रश्न आपल्याला महत्त्वाचा विचारला जातो तो म्हणजे पुणे सार्वजनिक सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते किंवा कोणाच्या अध्यक्षतेखाली पुणे सार्वजनिक सभेची स्थापना करण्यात आली होती. मग अध्यक्ष कोण होते, तर औंचे पंत श्रीनिवासराव पंत प्रतिनिधी हे काय होते, या सभेचे पहिले अध्यक्ष होते. ठीक आहे, खूप महत्त्वाचं आहे. यांच्यावरती आपल्याला परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारलेला आहे. पुढचा प्रश्न आपला प्रश्न क्रमांक 4 काय विचारले बघा. 1889 मध्ये मुंबई येथे बालविधवा आणि अनाथ स्त्रियांच्या शिक्षणासाठी शारदा सदनची स्थापना कोणी केली. ह्या ज्या काही संघटना आहेत ना, ह्या संघटनेची स्थापना असेल, त्यांचे संस्थापक असतील आणि संघटना कधी स्थापन झाली, कुठे स्थापन झाली, यावरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रत्येक वर्षी 1 ते 2 प्रश्न 100% विचारले जातात. म्हणून हे जे संघटना आहेत ना, यावरतीचे सगळे प्रश्न काय आहेत, वारंवार रिपीट होणारे प्रश्न आहेत. म्हणून आपल्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. एमपीएससीचे प्रश्न तुम्ही फक्त झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिकेचा जर अभ्यास केला तरी तुम्ही तलाठी भरतीची पूर्व परीक्षा आरामात पास होऊन जाताल. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं आहे, तर एमपीएससीच्या झालेल्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत, एक मागच्या 5-6 वर्षाच्या सरासरी कुठपासूनच्या करायच्या तुम्हाला 2017 पासून एमपीएससीने घेतलेल्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत, या सगळ्या प्रश्नपत्रिकेचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आता बरेच जण विचारतात, सर मी पूर्वचा अभ्यास करू का डायरेक्ट मेनचा करू. तर असं करू नका. अगोदर आपल्याला कोणत्या परीक्षेचा अभ्यास करायचा आहे, पूर्व परीक्षेचाच अभ्यास करायचा आहे. दिवस थोडे आहेत आणि सिलेबस जास्त आहे, म्हणून मेनकडे आता अजिबात जाऊ नका. अगोदर पूर्व परीक्षेची व्यवस्थित तयारी करा. त्याच्यानंतर आपल्याला 2-3 महिने वेळ काय भेटतो, मुख्य परीक्षेची तयारी करण्यासाठी भेटत असतो. ठीक आहे, मग शारदा सदनची स्थापना कोणी केली होती, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कॉमन प्रश्न आहे, कोणी केली होती, पंडिता रमाबाई यांनी केली होती. पण पुढच्या वेळेस असाच प्रश्न येईल का, तर वेगळा येऊ शकतो. प्रश्न असाही विचारू शकतात की पंडिता रमाबाई यांनी शारदा सदनची स्थापना कधी केली. मग ती कधी केली, तर ती 1889 ला केली होती. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, पंडिता रमाबाई यांनी शारदा सदनची स्थापना कुठं केली असंही विचारू शकतात. आणि बऱ्याच जणांना काय माहिती आहे की शारदा सदन कुठं आहे, पुण्यात आहे. परंतु लक्षात ठेवा, शारदा सदनची स्थापना कुठं झाली होती बघा, इथं प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला दिलं होतं एमपीएससीने. कधी झाली होती, कुठं झाली होती, तर ती मुंबई या ठिकाणी झाली होती. खूप महत्त्वाचं आहे. स्थापना कुठं झाली, मुंबईत झाली. परंतु नंतर हे सदन काय झालं होतं, शारदा सदन हे पुण्याला हलवण्यात आलं होतं. कधी, 1889 ला स्थापना झाली आणि पुण्याला कधी हलवण्यात आलं, त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे 1890 ला हे काय केलं होतं, पुण्याला हलवण्यात आलं होतं. यांनी कार्य काय केले बघा. शारदा सदनची स्थापना कशासाठी झाली विचारू शकतात, कारण प्रश्नामध्येच दिलंय. मग बाल विधवा आणि अनाथ स्त्रियांच्या शिक्षणासाठी काय झाली होती, शारदा सदनची स्थापना केली होती. ह्या शारदा सदनला आर्थिक मदत कोणी केली, हा प्रश्न सुद्धा आपल्याला एमपीएससीने विचारलेला आहे. मग आर्थिक मदत कोणी केली होती, तर ती रमाबाई असोसिएशननी केली होती. आणि ही रमाबाई असोसिएशन ही जी संघटना आहे, ही कोणत्या देशामध्ये होती, तर ती अमेरिका देशामध्ये होती. त्या ठिकाणी ते वर्गणी गोळा करायचे आणि या संस्थेला इथं आर्थिक मदत करायची. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 5 आहे. काय विचारलं बघा. कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीय आणि बहुजन समाजासाठी 26 जुलै 1902 रोजी 50% आरक्षणाची ऐतिहासिक घोषणा कोणी केली होती. मग मागासवर्गीयांना 50% आरक्षणाची घोषणा कोणी केली होती, तर ती कोल्हापूर संस्थानचे छत्रपती राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी त्या ठिकाणी घोषणा केली होती. ठीक आहे, म्हणजे राजर्षी शाहू महाराजांनी काय केली होती, ही घोषणा केली होती. किती टक्के आरक्षण दिलं होतं त्यांनी मागासवर्गीयांसाठी, तर 50% आरक्षण दिलं होतं. आणि कधी घोषणा केली होती लक्षात ठेवायचं आहे, 26 जुलै 1902. तुम्हाला तारखेसहित लक्षात ठेवायचं आहे, महत्वाचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा शाहू महाराजांना काय म्हटलं जातं, तर भारतातील सामाजिक आरक्षणाचे जनक म्हणलं जातं. कारण भारतामध्ये
नोकरीमध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देणारे पहिले व्यक्ती कोण होते, तर ते छत्रपती शाहू महाराज होते. म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, भारतातील सामाजिक आरक्षणाचे जनक म्हटलं जातं. याच्यावरती सुद्धा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं होतं, तर विद्यार्थ्यांसाठी विविध वसतिगृहांची स्थापना सुद्धा केली होती. मग वसतिगृहांची स्थापना करणारे पहिले समाजसुधारक म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो, तर तो सुद्धा राजर्षी शाहू महाराजांचाच उल्लेख त्या ठिकाणी केला जातो. ठीक आहे, हे सगळं महत्त्वाचं आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, 1904 मध्ये नाशिक येथे अभिनव भारत या गुप्त क्रांतिकारी संघटनेची स्थापना. तुम्ही पुन्हा म्हणता सर तुम्ही काय सगळे प्रश्न संघटनेवरतीच घेतले का, तर होय, संघटना खूप महत्त्वाच्या आहेत. कारण आतापर्यंतच्या तुम्ही एमपीएससीच्या प्रश्नपत्रिका बघा, प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला या ठिकाणी कमीत कमी 1 ते 2 प्रश्न आपल्याला संघटनेवरती विचारलेले आहेत. प्रत्येक वर्षी, असं नाही की एकाच वर्षी विचारलेत, प्रत्येक वर्षी आपल्याला संघटनेवरती प्रश्न आहे. म्हणून महाराष्ट्रातल्या ज्या काही संघटना आहेत त्या तुम्हाला तोंडपाठ करायच्या आहेत. ठीक आहे, मग काय विचारलंय की अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली, हाही कॉमन प्रश्न आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कोणी स्थापना केली होती, तर स्वातंत्र्यवीर वी. सावरकर म्हणजेच विनायक दामोदर सावरकर यांनी स्थापना केली होती. पण आता तुम्हाला लक्षात ठेवायचंय की अभिनव भारत या संघटनेची स्थापना कधी केली, तर ती 1904 ला केली. कुठं केली, तर ती नाशिक या ठिकाणी केली. म्हणजे तुम्हाला अभ्यास करत असताना काय करायचंय, ती संस्था कुठं स्थापन झाली, कधी स्थापन झाली, कोणी स्थापन केली आणि त्या स्थापन करण्यामागचा हेतू काय होता, उद्देश काय होता, हे पण तुम्हाला काय करायचंय, लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर बघा, सावरकरांनी काय केलं होतं, सगळ्यात आधी 1899 ला काय केली होती, मित्रमेळा ही संघटना स्थापन केली होती. आणि मित्रमेळा या संघटनेचं रूपांतरच त्यांनी 1904 ला काय केलं होतं, अभिनव भारत या संघटनेमध्ये केलं होतं. इथं अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो की अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणत्या संस्थेच्या किंवा कोणत्या संघटनेच्या धर्तीवर करण्यात आली होती. मग ही यंग इटली या संघटनेच्या धर्तीवर. यंग इटली काय होती, तर इटलीतील जोसेफ मॅजेनीची संघटना होती यंग इटली. आणि या संघटनेच्या धर्तीवरती काय केली होती, अभिनव भारत या संघटनेची स्थापना केली होती. पुढे जाऊया, प्रश्न क्रमांक 7 बघण्या अगोदर एक अतिशय महत्त्वाची सूचना मित्रांनो, आपण या ठिकाणी तलाठी भरती 2026 साठी आपण एमपीएससी पॅटर्ननुसार अतिशय महत्त्वाची, अतिशय इम्पॉर्टंट अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण काय केलेली आहे, सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं स्वरूप काय असणार आहे, तर ही एमपीएससी पॅटर्ननुसार असणार आहे. आता एमपीएससी पॅटर्ननुसार काय असणार आहे, तर तुम्हाला माहिती आहे तलाठी भरती कोण घेणार आहे, आता एमपीएससी घेणार आहे. मग यामध्ये तलाट्यासोबत बाकीच्या पण लिपिक वर्गाच्या भरपूर काही जागा आहेत. त्याच्यामुळे ही आपल्यासाठी काय असणार आहे, अतिशय सुवर्ण संधी असणार आहे. मग आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य काय असणार आहे, तर हे तुमच्या तलाठी भरतीच्या संपूर्ण नवीन अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. आता नवीन अभ्यासक्रम म्हणजे कोणता अभ्यासक्रम, तर तो एमपीएससी पॅटर्नच्या अभ्यासक्रमावरती आधारित अशी आपली काय असणार आहे, टेस्ट सिरीज असणार आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला किती टेस्ट भेटतील, तर तुम्हाला यामध्ये एकूण 10 टेस्ट भेटतील. त्यासोबत पहा, त्या टेस्टची तुम्हाला काय केलं जाईल, उत्तर सूची पण दिली जाईल आणि संपूर्ण स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिलं जाईल. म्हणजे ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी काय करतोय, प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण पाहतोय, त्याच पद्धतीचं स्पष्टीकरण तुम्हाला संपूर्ण आपल्या टेस्टचं म्हणजे 10 टेस्टचं त्या ठिकाणी तुम्हाला दिलं जाईल. ठीक आहे, त्याचबरोबर फ्रीमध्ये आपण तुम्हाला काय करतोय, सगळ्यात महत्त्वाचं एमपीएससीच्या 2017 पासून आतापर्यंत म्हणजे कधीपर्यंत, तर 2025 पर्यंत झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका आपण तुम्हाला या ठिकाणी देतोय. आणि या सगळ्या प्रश्नपत्रिका कशा देतोय आपण तुम्हाला, तर त्या उत्तर सूची सहित देतोय. मग तुम्ही परीक्षेची तयारी करताना फक्त आपली टेस्ट आणि एवढ्या प्रश्नपत्रिकेचा जरी अभ्यास केला तरी तुम्ही 100% काय होणार, तलाठी भरतीची म्हणजेच एमपीएससी घटकची पूर्व परीक्षा काय होणार, तुम्ही 100% पास होणार. तुम्हाला दुसरं काहीही करण्याची आवश्यकता नाही. मग याची किंमत किती ठेवली मित्रांनो आपण, तर फक्त 200 रुपये किंमत आहे. पण त्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. मग ऑफरनुसार जर तुम्ही आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ती तुम्हाला फक्त आणि फक्त काय होणार आहे, 149 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज भेटणार आहे. मग हे 149 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत, तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोन पे असेल, त्या ठिकाणी तुम्ही पैसे पाठवू शकता. किंवा तुम्ही जर मला व्हॉट्सअपला मेसेज केला, आपला नंबर आहे व्हॉट्सअप 9689141630, या नंबरवरती जर मेसेज केला की सर आम्हाला स्कॅनर पाठवा किंवा QR कोड पाठवा, तर त्या ठिकाणी तुम्हाला स्कॅनर पाठवलं जाईल.
मग तुम्ही त्या स्कॅनरवरती 149 रुपये पाठवा किंवा तुम्ही डायरेक्ट आपल्या या नंबरवरती गुगल पे किंवा फोन पेने सुद्धा काय करू शकता, 149 रुपये पाठवू शकता. पैसे पाठवल्यावर तुम्हाला काय करायचं आहे, पेमेंट केल्यावरती तुम्हाला त्याचा एक काय करायचा आहे, एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा आहे, मला व्हॉट्सॲपवरती पाठवायचा आहे. आपला गुगल पे, फोन पे आणि व्हॉट्सॲप नंबर काय, एकच नंबर आहे, 96 89 14 16 30. व्हॉट्सॲपवरती तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला काय केलं जाईल, या ठिकाणी सांगितलेलं संपूर्ण स्टडी मटेरियल तुम्हाला PDF स्वरूपामध्ये त्या ठिकाणी पाठवून दिलं जाईल. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 7 आहे, महाराष्ट्रातील हैदराबाद मुक्ती संग्रामचे मुख्य नेतृत्व खालीलपैकी कोणी केलं होतं असं आपल्याला विचारलंय. मग महाराष्ट्रामध्ये जे काही हैदराबाद मुक्ती संग्राम होतं याचं मुख्य नेतृत्व कोणी केलं होतं, हाही तुम्हाला माहिती आहे, कॉमन प्रश्न आहे. मग ते कोणी केलं होतं, तर ते स्वामी रामानंद तीर्थ यांनी केलं होतं. पण सगळ्यात महत्त्वाचं, मग त्यांनी हे नेतृत्व कोणत्या संघटनेच्या माध्यमातून केलं होतं, तर हैदराबाद स्टेट काँग्रेस या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी काय केलं होतं, याचं नेतृत्व केलं होतं. कशाचं नेतृत्व, हैदराबाद मुक्ती संग्रामचं. आणि मग हैदराबाद मुक्ती संग्राम कधी झालं, तर ते 17 सप्टेंबर 1948ला. लक्षात ठेवायचा, 17 सप्टेंबर 1948ला. म्हणजे आजही मराठवाड्यामध्ये 17 सप्टेंबर हा दिवस काय केला जातो, मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे, मग लक्षात ठेवायचं 17 सप्टेंबर 1948ला. कोणत्या ऑपरेशन अंतर्गत, तर ऑपरेशन पोलो अंतर्गत त्या ठिकाणी काय करण्यात आली होती, लष्करी कारवाई करण्यात आली होती. पण त्या लष्करी कारवाईला नाव काय दिलं होतं, पोलीस कारवाई असं नाव दिलं होतं. ठीक आहे, आणि आपला हैदराबाद मुक्त केला होता, म्हणजे भारत देशामध्ये सामील केला होता. ठीक आहे, पुढे जाऊया. 8 नंबर, 6 फेब्रुवारी 1956 रोजी स्थापन झालेल्या संयुक्त महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष कोण होते. मग आता काय विचारलं या ठिकाणी आपल्याला, की ही काही जी संघटना स्थापन करण्यात आली होती, संयुक्त महाराष्ट्र समिती, या समितीचं अध्यक्ष कोण होतं असं आपल्याला विचारलंय. मग या समितीचे अध्यक्ष कोण होते, तर ते श्रीपाद अमृत डांगे हे काय होते, संयुक्त महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष होते. याची स्थापना कधी झाली होती पहा, 6 फेब्रुवारी 1956ला. कुठे स्थापन केली होती या ठिकाणी बघा, तर ही पुण्यामध्ये स्थापन केली होती. हे पण लक्षात ठेवायचं आहे. संस्था म्हटलं की तुम्हाला 4 गोष्टी लक्षात ठेवायच्यात. अध्यक्ष कोण होते, स्थापना कधी झाली, कुठं झाली, आणि स्थापना होण्यामागचा उद्देश काय होता, आणि त्याला इतर सहकार्य करणारे व्यक्ती कोण होते. मग लक्षात ठेवायचे, अध्यक्ष कोण होते, श्रीपाद अमृत डांगे होते, आणि सरचिटणीस कोण होते, तर ते S.M. जोशी होते. दोन्ही पण महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा. दोन्हीवरती सुद्धा आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, पुढचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो, अजून जर तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्कीच एक लाईक करत चला, कारण तुमचा एक लाईक हा माझ्यासाठी काय नवीन नवीन लेक्चर घेण्यासाठीची प्रेरणा आहे. ठीक आहे, लाईक करणं हे काय मोफत असतं. त्याच्यानंतर जर तुम्हाला आपले वाटत असेल की बाबा आपल्या तलाठी भरतीची तयारी करायची, त्याच्यासाठी आपल्याला रोज मोफत व्हिडिओ भेटावेत, तर त्याच्यासाठी फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचे. लाईक आणि सबस्क्राईब या दोन्ही गोष्टी कशा आहेत, पूर्णपणे फ्री आहेत, म्हणजेच काय आहेत, मोफत आहेत. ठीक आहे, बघूया पुढचा प्रश्न. 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे कोणता ऐतिहासिक सत्याग्रह केला. आपल्या कालच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपल्याला या सत्याग्रहावरती प्रश्न होता. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, यांच्यावरती आपल्याला एक प्रश्न, किंवा छत्रपती शाहू महाराज असतील, एक प्रश्न या तिघापैकी आपल्याला 100% परीक्षेमध्ये विचारलेलाच असतो. मग 20 मार्च 1927ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड या ठिकाणी कोणता सत्याग्रह केला होता, तर तो चौदार तळे सत्याग्रह केला होता. मग अजून एक प्रश्न विचारला जातो आपल्याला, तो म्हणजे चौदार तळे सत्याग्रह कधी झाला, मग कधी केला, 20 मार्च 1927ला केला. पुढचा प्रश्न विचारला जातो, चौदार तळे सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं, मग ते कोणी केलं होतं, तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणत्या ठिकाणी चौदार तळे सत्याग्रह झाला होता, मग तो महाड या ठिकाणी झाला होता. आणि अजून एक प्रश्न विचारला जातो, हे जे महाड आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, मग हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे, खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. आणि त्यामुळेच बघा 20 मार्च हा दिवस काय केला जातो, महाराष्ट्रामध्ये सामाजिक सलोखा दिन म्हणून साजरा केला जातो. हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आपण या ठिकाणी सांगितलेला प्रत्येक शब्द ना शब्द, प्रत्येक वाक्य ना वाक्य काय आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय इम्पॉर्टंट आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 10 कडे. 12 जून 1905 रोजी पुणे येथे भारत सेवक समाजाची स्थापना कुणी केली. काय विचारलं आपल्याला,
की भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? मग तुम्हाला माहिती आहे, हे पण प्रश्न माहिती आहे. मग भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली होती? तर गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली होती. आता बरेच जण म्हणतात की सर एवढे सोपे प्रश्न परीक्षेमध्ये येतात का? कारण आता परीक्षा कोण घेणार आहे? MPSC घेणार आहे. तर होय मित्रांनो, परीक्षेमध्ये असेच प्रश्न आपल्याला विचारले जातात. हा प्रश्न सुद्धा परीक्षेमध्ये विचारलेलाच आहे, म्हणजे PYQच आहे. आणि कोणाचा PYQ आहे हा? तर हा सुद्धा MPSCचाच PYQ आहे. MPSCचे प्रश्न सोपे पण असतात, अवघड पण असतात. तुम्हाला सांगतो मी, 60% प्रश्न काय असतात? सोपे असतात आणि 40% प्रश्न काय असतात? अवघड असतात. ठीक आहे. परंतु MPSCची पूर्व परीक्षा पास होण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त किती मार्क लागतात? 40+ मार्क पडले तुम्ही डोळे झाकून पूर्व परीक्षा पास होणार. लेडीज असाल तर 30-35 पडले तरीही काय होणार? तुम्ही डोळे झाकून पूर्व परीक्षा पास होणार. म्हणून तुम्हाला ह्या अवघड 40% कडे फोकस करायचा नाही. तुम्हाला काय करायचंय? जे सोपे असतात, जे सिलेबसमध्ये आहेत, कॉमन सिलेबस मधले प्रश्न, ते तुम्हाला सोडवायचे आहेत, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. मग पुढचा प्रश्न आपल्याला विचारू शकतात की गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना कधी केली? तर ती 1905 ला केली होती. आणि कुठे केली होती? पुणे या ठिकाणी केली होती. अजून आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी विचारला जातो. गोपाळकृष्ण गोखले यांच्या संदर्भात प्रश्न असा विचारला जातो की खालीलपैकी कोणाला महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु म्हणतात? मग महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु सुद्धा कोणाला मानतात? तर ते सुद्धा गोपाळकृष्ण गोखले यांनाच मानतात. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न 11 नंबर आहे. बघा, आता आपण 10 प्रश्न पाहिले. हे 10 प्रश्न कोणत्या विषयाचे होते? तर ते इतिहास विषयाचे होते. मग आपल्याला तलाठी भरतीमध्ये इतिहास विषय किती मार्काला असतो? तर 10 मार्काला. म्हणजे असं फिक्स नाही, पण सरासरी आतापर्यंतची जर प्रश्नपत्रिका पाहिल्या तर इतिहासाचे 10 प्रश्न असतात, भूगोलचे 10 प्रश्न असतात, बाकीच्या सगळ्या विषयांचे काय असतात? 15-15 प्रश्न असतात. आणि गणित बुद्धिमत्तेचे किती प्रश्न असतात? तर 20 प्रश्न असतात. मग हे तुम्ही लक्षात ठेवायचे. तुम्ही असंही म्हणू शकता की जवळपास सगळे विषय आपल्याला काय होतात? 15-15 मार्काला परीक्षेमध्ये विचारले जातात. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा, महाराष्ट्राचा बहुतांश भूभाग खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या खडकाने व्यापलेला आहे? प्रश्न कोणत्या विषयाचा आहे? तर प्रश्न भूगोल या विषयाचा आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा, महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारच्या खडकाने जास्त भाग व्यापलेला आहे? तर तो बेसाल्ट खडकाने व्यापलेला आहे. खूप महत्त्वाचा आहे. महाराष्ट्राच्या किती टक्के भूभाग हा बेसाल्ट या अग्निजन्य खडकाने व्यापलेला आहे? हाही प्रश्न आपल्याला विचारला जातो. मग किती टक्के? तर 90% भाग. ठीक आहे. आणि हा खडक कशातून तयार झाला होता? याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. मग हा कशातून तयार झाला होता? तर हा ज्वालामुखी उद्रेकातून तयार झालेला खडक आहे. ठीक आहे. हा खडक कोणत्या प्रकारचा आहे? तर हा अग्निजन्य प्रकारचा खडक आहे. हे पण लक्षात ठेवा. बेसाल्ट खडक कोणत्या प्रकारचा आहे? तर तो अग्निजन्य प्रकारचा आहे. आणि या खडकाच्या विदारणातून कोणती माती तयार होती? याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग कोणती? सुपीक काळी माती, त्यालाच आपण काय म्हणतो? रेगूर मृदा म्हणतो किंवा कापसाची काळी माती म्हणतो. मग इथं अजून एक प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्र पठारावर खालीलपैकी कोणती माती आढळते? मग महाराष्ट्र पठारावरती काय आढळतो? बेसाल्ट खडक. बेसाल्ट खडकापासून कोणती माती तयार होती? रेगूर मृदा. मग महाराष्ट्र पठारावरती सुद्धा कोणती मृदा आढळणार आहे? तर ती रेगूर मृदाच आढळणार आहे. लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. पूर्व विदर्भामध्ये आणि कोकणामध्ये काय रूपांतरित आणि ग्रेनाइट प्रकारचा खडक आढळतो. नाही तर बाकी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काय बेसाल्ट हाच खडक आढळतो. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 12. सह्याद्री पर्वतातील आंबोली घाट हा खालीलपैकी कोणत्या 2 शहरांना किंवा ठिकाणांना जोडतो? आता काय विचारलं आपल्याला की आंबोली हा जो घाट आहे हा कोणत्या 2 ठिकाणांना जोडतो असं आपल्याला विचारलंय. मग कोणत्या 2 ठिकाणांना किंवा शहरांना जोडतो हा? तर हा सावंतवाडी आणि बेळगाव या 2 ठिकाणांना जोडतो. अजून एक प्रश्न विचारला जातो आपल्याला, तो म्हणजे हा आंबोली घाट खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? तर हा कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? तर हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतो. हे पण महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात जास्त पर्जन्यमान होतं? मग महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण कोणतं आहे? तर ते सुद्धा आंबोली हेच ठिकाण आहे. महत्त्वाचं आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 13 कडे. भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते? आता काय विचारलंय की भारतातील सगळ्यात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर कोणतं आहे असं आपल्याला विचारलंय. मग कोणतं सरोवर आहे? तर हे उलर सरोवर आहे. उलर सरोवर कुठं आढळतं? तर हे जम्मू काश्मीरमध्ये आढळणारं सरोवर आहे. खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं.
उलर सरोवर हे कोणत्या नदीच्या प्रवाहामुळे तयार झालंय हाही प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जातो. मग हा झेलम नदीच्या प्रवाहामुळे तयार झालेला आहे. आणि अजून एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला विचारला जातो की भारतातील सर्वात मोठे खाऱ्या, इथं खऱ्या झालंय, हे काय पाहिजे, खाऱ्या पाहिजे. ठीक आहे, भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणतं आहे? मग कोणतं आहे तर ते चिल्का सरोवर आहे. चिल्का सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे तर ते ओडिसा राज्यामध्ये आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास करताना काय करायचं आहे, अशा प्रकारे सविस्तर अभ्यास करायचा आहे जेणेकरून तुमचे प्रश्न परीक्षेमध्ये चुकणार नाही. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्रातील कोणत्या नदीच्या खोऱ्याला दक्षिण भारताची गंगा म्हणजेच दक्षिण गंगा किंवा वृद्ध गंगा म्हणतात? मग खालीलपैकी कोणत्या नदीला दक्षिण गंगा किंवा वृद्ध गंगा म्हणतात तर गोदावरी नदीला दक्षिण गंगा किंवा वृद्ध गंगा असं म्हणतात. का म्हणतात बरं तर गोदावरी ही काय द्विकल्पी पठारावरची किंवा महाराष्ट्रावरची सर्वात लांब नदी आहे. मग इथं एक सरळ सरळ प्रश्न विचारला जातो तो म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? मग महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? गोदावरी आहे. ठीक आहे, मग या गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती आहे तर ती 668 किलोमीटर आहे. लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे त्यावरती. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं प्रश्न विचारला जातो गोदावरी नदीचा उगम कुठं होतो? मला माहिती आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे गोदावरी नदीचा उगम कुठं होतो तर नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी काय होतो, गोदावरी नदीचा उगम होतो. ठीक आहे, पुढे जाऊया. 15 नंबर. भारतातील सर्वात जुनी किंवा प्राचीन घडीची पर्वत प्रणाली कोणती आहे? मग भारतातील सर्वात प्राचीन पर्वत प्रणाली कोणती आहे तर ती अरवली पर्वत आहे. प्रश्न 5 ते 6 वेळेस परीक्षेमध्ये रिपीट झालेला आहे, हे लक्षातच ठेवायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, सर्वात जुनी विचारलं की अरवली पर्वत आणि सर्वात नवीन म्हणजे अर्वाचीन पर्वत प्रणाली विचारलं तर काय उत्तर लिहायचं, हिमालय पर्वत लिहायचं, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, मग अरवली पर्वत ही काय भारतातलीच नाही तर जगातली सगळ्यात काय जुनी किंवा प्राचीन घडीची पर्वत प्रणाली आहे. आणि या अरवली पर्वतावरती आपल्याला अजून एक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे अरवली पर्वतामधील सर्वोच्च शिखर कोणतं? मग कोणतं शिखर आहे तर ते गुरु शिखर आहे. आणि याची उंची किती आहे तर 1722 मीटर ही काय आहे, गुरु शिखराची उंची आहे. कोणत्या राज्यामध्ये आहे तर हे राजस्थान राज्यामध्ये आहे आणि हे अरवली पर्वत रांगेमधलं सर्वात उंच शिखर आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. 16 नंबर. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असणारा जिल्हा कोणता? मग महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असणारा जिल्हा कोणता आहे तर तो रत्नागिरी जिल्हा आहे. आता रत्नागिरी जिल्ह्याचं लिंग गुणोत्तर किती याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. लक्षात ठेवायचं किती आहे, 1122 आहे. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तरानुसार दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा कोणता आहे? मग तो कोणता आहे तर तो सिंधुदुर्ग आहे. त्याचं लिंग गुणोत्तर किती आहे 1036 आहे. आणि तर अजून एक प्रश्न विचारला जातो की 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचं एकूण लिंग गुणोत्तर किती आहे? मग महाराष्ट्राचं एकूण लिंग गुणोत्तर किती आहे तर ते 929 आहे. लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 17 कडे. भारताची प्रमाण वेळ कोणत्या रेखावृत्तावरून निश्चित केली जाते? काय विचारलंय की भारताची जी काही प्रमाण वेळ आहे ही कोणत्या रेखावृत्तावरून निश्चित केली जाते? मग ही कोणत्या रेखावृत्तावरून तर ही 82.5 पूर्व रेखावृत्तावरून निश्चित केली जाते. ठीक आहे, अजून याला एक दुसरी म्हणतात बघा, काय म्हणतात हे बघा, हे 82.5 असं लिहितात किंवा मग 82°30 अशा प्रकारे सुद्धा लिहितात. मग परीक्षेमध्ये आपल्याला जसा ऑप्शन असेल तसं उत्तर लिहायचं आहे. नाही तर तुम्ही म्हणतात सर तुम्ही तर म्हटलं होते 82.5° आणि परीक्षेमध्ये दिले 82°30. ठीक आहे, मग जो पर्याय असेल तो लिहायचा. आणि इथे एक लक्षात ठेवायचा पूर्व रेखावृत्त, हे लक्षात ठेवायचं. कोणतं पूर्व रेखावृत्त, ते पण महत्वाचा शब्द आहे कारण प्रत्येक पर्यायामध्ये बघा इथं पूर्व दिलंय, इथं पूर्व दिलंय, इथं पूर्व दिलंय, इथं पूर्व दिलंय, पण पुढच्या वेळेस कदाचित पूर्वऐवजी पश्चिम रेखावृत्त असाही एखादा पर्याय त्या ठिकाणी देऊ शकतात, म्हणून लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आणि ही जी आपली प्रमाण वेळ आहे ही ग्रीनिच वेळेपेक्षा किती तासांनी पुढे आहे प्रश्न याच्यावरती पण आपल्याला विचारलेला आहे. मग ही 5 तास 30 मिनिटांनी काय पुढे आहे हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो की भारताची प्रमाण वेळ असणारं रेखावृत्त किती राज्यामधून जातं? मग हे किती राज्यामधून जातं तर 5 राज्यामधून जातं. कोणकोणत्या तर बघा उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा आणि आंध्र प्रदेश या 5 राज्यामधून काय होतं हे रेखावृत्त जातं. कोणत्या शहराच्या जवळून जातं याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. मग हे कोणत्या मिर्झापूर म्हणजेच प्रयागराज या शहराच्या काय होतं जवळून जातं हे पण लक्षात ठेवायचं. ठीक आहे,
पुढचा प्रश्न आहे आपला 18 नंबर. काय विचारलंय बघा, महाराष्ट्रातील मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. आता काय विचारलं आपल्याला या ठिकाणी, हा जो मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असं आपल्याला विचारलंय. मग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर तो अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे, हा अमरावती जिल्ह्यामध्ये आहे, पण कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहे, तर हा सातपुडा पर्वतरांगामध्ये आहे. हे पण लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणती पर्वतरांग आहे याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणती पर्वतरांग आहे, तर ती सातपुडा पर्वतरांग आहे. आणि याचं वैशिष्ट्य काय आहे, तर हा महाराष्ट्रामधला पहिला घोषित झालेला व्याघ्र प्रकल्प आहे, म्हणून हा काय खूप महत्वाचा आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 19ला, भारतातील कोणत्या राज्याला सर्वात लांब समुद्र किनारा लाभलेला आहे. मग भारतामध्ये कोणत्या राज्याला सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे. पर्याय बघा, महाराष्ट्र दिले, आंध्र प्रदेश दिले, गुजरात दिले आणि तामिळनाडू दिले. मग या ठिकाणी योग्य उत्तर काय आहे, तर गुजरात या राज्याला काय सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे. किती किलोमीटर लाभलेला आहे पहा, तर जवळपास 1600 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा काय झालेला आहे, गुजरात या राज्याला लाभलेला आहे, जो की भारतातील सगळ्यात जास्त आहे. दुसऱ्या क्रमांकाचं राज्य कोणतं आहे, तर दुसऱ्या क्रमांकाचं आहे आंध्र प्रदेश. आणि भारताला एकूण मुख्य भूमी आणि बेटासह मिळून किती लांबीचा सागरी किनारा आहे, तर तो 7516.6 किलोमीटर लांबीचा आहे. परीक्षेमध्ये विचारलेलं आहे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, खूप महत्वाचं आहे. मी जे सांगतो ना, जे लाल अक्षरामध्ये हायलाइट केलेलं ना, त्या प्रत्येक शब्दावरती आपल्याला परीक्षेमध्ये काय झालेलं आहे, प्रश्न विचारलेला आहे. मग इथं प्रश्न हाही विचारलेला आहे की भारताच्या किती राज्यांना समुद्र किनारा लाभला आहे. मग किती राज्यांना लाभलेला आहे, तर 9 राज्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपला 20 नंबर. काय विचारलं पहा, महाराष्ट्रातील शंभू महादेव डोंगर रांगामुळे कोणत्या 2 प्रमुख नद्यांची खोरी एकमेकापासून वेगळी होतात. मग ऑप्शन दिले पहा, भीमा व कृष्णा, तापी व गोदावरी, गोदावरी भीमा. पुढची वाचायची गरज नाही, हेच आपलं उत्तर आहे. भीमा व कृष्णा या 2 नद्यांची खोरी कोणत्या डोंगररांगेमुळे, तर शंभू महादेव डोंगररांगामुळे काय होतात, वेगळी होतात. मग या शंभू महादेव डोंगररांगाच्या उत्तरेला कोणती नदीचं खोरं आहे, तर पहा उत्तरेकडे भीमा नदीचं खोरं आहे आणि दक्षिणेकडे कृष्णा नदीचं खोरं आहे. ठीक आहे, हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगामुळे काय, तर गोदावरी आणि भीमा नद्यांची खोरे वेगळी होतात. आणि सातमाळा अजिंठा डोंगररांगामुळे तापी आणि गोदावरी या 2 नद्यांची खोरी वेगळी होतात. हे तुम्हाला तोंडपाठ ठेवायचं आहे. याच्यावरती प्रश्न परीक्षेमध्ये आपल्याला वारंवार या ठिकाणी विचारलेला आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 21 आहे. काय विचारलंय, महाराष्ट्रातील कोणत्या नदीच्या खोऱ्याला किंवा महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण गंगा किंवा वृद्ध गंगा असं म्हणतात. मग या प्रश्नाचं उत्तर काय करायचं तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करूया. व्हिडिओ आवडलाय तर लगेच लाईक करा. आणि एक नम्र विनंती की आपला व्हिडिओ तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपला किंवा तुमच्या मित्रपरिवारांना जे की तलाठी भरतीची तयारी करत आहेत त्यांना नक्की शेअर करत चला, पाठवत चला. धन्यवाद मित्रांनो.